निलेश चव्हाणवर पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे। वारजे पोलिसांची 3 पथकं त्याचा शोध घेतात। दरम्यान फरार निलेश चव्हाण पकडल्याची पोलिसांना खोटी माहिती दिल्याची माहिती समोर आली। नांदेड सिटी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला। फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडून ठेवलंय असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला होता। पोलिसांचा ताफा तिथे पोहोचला, मात्र फोन करणाऱ्याने पोलिसांनाच खोटी माहिती दिल्याचं उघड झालं। या प्रकरणी पोलिसांनी खोटी माहिती देणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। फरार आरोपीची माहिती आपण पोलिसांना दिल्यावर पोलिसांकडून आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळेल या हेतूने त्याने 112 या क्रमांकावर पोलिसांना फोन केला होता। संतोष दत्तात्रय गायकवाड याच्या विरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। फोन करणाऱ्यांनी आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी चव्हाण हा पकडून ठेवलाय। त्याच्याजवळ 2 पिस्तूल आहेत। आम्ही त्याला मारहाण करून गाडीच्या डिक्कीत ठेवलंय असं सांगितल्याने त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली। तो व्यक्ती किरकटवाडीतील पानशेत रस्त्यावरील स्वागत हॉटेल इथे सापडला। त्याच्याकडे चौकशी केली। त्या व्यक्तीने खोटे कॉल केले असल्याचं आढळून आलं।